नमस्कार. जय श्रीराम. आपल्या सर्वांचं बृहन्महाराष्ट्र मंडळ आत्मानंदाचे तत्वज्ञान अ, या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत आहे. या मालिकेचा आपला मागच्या आठवड्यापासूनच तिसरा भाग सुरू झाला आणि हा भाग आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपण सुरुवातीच्या पहिल्या भागात प तत्वज्ञान का? म्हणजे परमार्थ आपण का करायचा? परमार्थातल्या वेगवेगळ्या संकल्पना, व्हॉट यामध्ये आणि या भागात आपल्याला सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शन मिळणार आहे, की हे सगळं तत्वज्ञान आपल्या आयुष्यात कसं उतरवायचं. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते आणि आजचं सत्र सुरू करायची विनंती करते. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं वर्मसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री गोपाल कृष्ण सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाते गंधे या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
परमात्म कृपेनी सुरू असलेली आपली दीर्घ चिंतन मालिका आनंदाचे तत्वज्ञान आणि त्या अंतर्गत हाऊ नावाचा हा आपला तिसरा टप्पा, ज्याचा आपण मागील सत्रामध्ये आपण प्रारंभ केला. एक छान ते कोणी श्रोते नवीन असतील समजा, तर त्यांच्याही दृष्टीने चांगली गोष्ट अशी आहे की एक नवीन सुरुवात म्हणूया आपण एका दृष्टीने. ठीक आहे, आधीचं श्रवण खूप कामात येणार आहेच, मी त्याचा उल्लेख केलाच होता. त्याच दृष्टीने आपण या सगळ्याची पूर्ण मांडणी केलेली आहे. परंतु कोणी नवीन असतील तरी एका दृष्टीने चांगली गोष्ट अशी आहे की आपण थोडं आता मागचा टप्पा महावाक्याच्या विचाराने आपण सांगता केली, की जो वेदांताचा शिखरस्थ विचार आहे की त्याच्या पलीकडे आता काही नाहीच. पण हे सगळं समजून घेतल्यानंतर ते कसं करायचं आहे, कसं साधायचं आहे, या निमित्ताने आपण पुन्हा मागे जाणार आहोत. आणि त्या दृष्टीने मी म्हणालो की नवीन श्रोत्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर या टप्प्याला प्रारंभ झाला मागच्या सत्रामध्ये. हाऊ नावाच्या तिसरा टप्पा आपल्या, तिसरा आणि अंतिम टप्पा आपल्या या चिंतन मालिकेचा. परमार्थशास्त्राचे जे सिद्धांत आपण शिकलो या आधीच्या 2 टप्प्यांमध्ये म्हणूया, व्हाय आणि व्हॉट अशी 2 नावं दिली होती आपण त्याला. बरेच सिद्धांत, बऱ्याच संकल्पना आपण त्या सगळ्या शिकलो. तर हे जे सर्व सिद्धांत आहे वेदांताचे, परमार्थशास्त्राचे, ते जीवनामध्ये कसे उतरवायचे. मी नेहमीच सांगतो, मी मुद्दामून सावकाश बोलतो, मी खूप जलद गतीने बोलू शकतो. मी याच्यासाठी सावकाश बोलतो आहे की प्रत्येक विधानावरती विचार श्रोत्यांनी करणं अपेक्षित आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की ऐकलेल्या गोष्टी असतात, पुनरावृत्ती हा दोष तर नाहीच आहे परमार्थामध्ये. उलट तीच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकणे, वाचणे, अभ्यासणे, यालाच अभ्यास असं म्हणतात. पण ती पुन्हा पुन्हा करावी लागते याचाच अर्थ असा आहे की मी जे ऐकतो आहे ते मी ऐकत नाही आहे. आपल्या सगळ्यांना चांगला अनुभव आहे, आपल्या घरात मुलं असतात, ऐकतात पण ऐकत नाही. सगळ्या आईवडिलांची तक्रार असते. ऐकत नाही म्हणजे काय, त्यांना कान नाही आहे, त्यांना ऐकू येत नाही, तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही असं नाही आहे. पण ऐकत नाही म्हणजे त्याप्रमाणे ते वागत नाही असं आपल्याला म्हणायचं असतं. तर त्या पद्धतीने म्हणून मी सावकाश बोलतोय, कारण एक एक वाक्य आपल्याला आतमध्ये उतरवून घ्यायचं आहे आपल्या अंतःकरणामध्ये, आणि तशी दुरुस्ती करत जायचं आहे आपल्या जीवनामध्ये म्हणून. आणि म्हणून आपण बोलतोय की हे सिद्धांत जीवनात कसे उतरवायचे. कारण नाही तर ते काय, सिद्धांत ग्रंथामध्ये आहेतच. लंकेत सोन्याच्या विटा असं होता कामा नये माझ्या जीवनाचं, मी जर खरा पारमार्थिक असेल तर. त्यामुळे त्या सिद्धांताला सुसंगत, त्या सिद्धांतांना अनुसरून म्हणूया, अशी माझ्या जीवनाची घडी कशी बसवून घ्यायची. आपल्याला, आपण असा कधी विचार करत नाही, पण आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची एक घडी बसलेलीच असते. आपण घडी या दृष्टीने त्याच्याकडे कधी बघत नाही. घडी म्हणजे काय, दुसऱ्या भाषेत बोलूया, एक विशिष्ट पद्धतीने आपलं जीवन सुरू. ठीक आहे, जीवनाचे आपले टप्पे असतात, पण आता सध्याच्या आपण ज्या टप्प्यामध्ये आहोत, प्रत्येकाने आपापल्या टप्प्याचा विचार करावा जीवनाच्या. एक त्याला शुद्ध मराठीत डेली रुटीन असं म्हणतात. मागच्या पानावरून पुढे सुरू, हे तर मूल्य करून टाकलंय माझ्या जीवनाचं मी, मनुष्य देह मिळून सुद्धा. मुद्दा असा आहे की एक घडी ऑलरेडी
आत्ता आहेच, पण ती घडी आता मला बदलवायची आहे हा विचार नेहमी जागा असला पाहिजे. नवीन घडी बसवून घ्यायची आणि त्याच्यासाठी माझ्या विचारांमध्ये आणि म्हणूनच माझ्या आचारामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणं आवश्यक आहे. कारण घडी बदलण्यासाठी पहिले विचार बदलावे लागतात. कारण आत्ताची जी माझी घडी आहे ती माझ्या आत्ताच्या विचारानुसारच आहे की नाही. आपापल्या विचारानुसारच आपण जीवन जगत असतो. त्याला आजकालचे हे विद्वान पंडित मोठा शब्द वापरतात, वर्ल्ड व्ह्यू वगैरे. पण इज अ करेक्ट टर्मिनॉलॉजी. इफ यू थिंक अबाउट इट, everyone, each one of us has our own world view, and we spend our life according to that particular view. तो व्ह्यू कुठला हा विषय वेगळा आहे. त्यामुळे माझ्या विचारांमध्ये मला आमूलाग्र बदल घडवून आणायचा आहे. त्याप्रमाणे माझ्या आचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, हे फार विसरलं जातं परमार्थ क्षेत्रामध्ये, ग्रंथांचा अभ्यास. आणि त्याहून दुसरी गोष्ट म्हणजे बोलणे त्याच्यावरती. मग त्याला तुम्ही काहीही म्हणा, चिंतन म्हणा, प्रवचन म्हणा, व्याख्यान म्हणा, भाषण म्हणा. हा म्हणजे परमार्थ असं कुठेतरी एक गणित होऊन बसलेला आहे चुकीचं. परमार्थ हा आचरणाचा असतो. त्यामुळे आचरणातला बदल आणि हा सगळा जो बदल मी जो बोलतो आहे विचारांमधला, आचारांमधला, तो कसा घडवून आणायचा, हे सर्व गोष्टी म्हणूया, विचार म्हणूया, पुन्हा आपण या टप्प्यामध्ये शिकणार आहोत. पुन्हा एक छोटीशी उजळणी. या टप्प्याचं काय वैशिष्ट्य आहे? अगदी सारांशाने बोलायचं झालं तर आपण साधनशास्त्राचा विचार ही या टप्प्याची संकल्पना आहे. छान आहे. आपण असाही कधी कधी विचार करत नाही, कारण आपल्याला सगळ्या गोष्टींचाच आपण सर्वसमावेशक एकच शब्द वापरून टाकतो, परमार्थ. बिघडत काही नाही, पण असं जेव्हा आपण वेगळं पृथक करतो ना, तेव्हा छान गोष्टी लक्षात येतात. की परमार्थाचा जो एक सिद्धांताचा भाग आहे, शास्त्राचा भाग आहे, तो वेगळा. तो आपण शिकलो, झाला शिकून आपला बऱ्यापैकी, वेळेच्या मर्यादेत जेवढा शक्य आहे तेवढा. पण आता ते सगळं जीवनात कसं उतरवायचं, ह्याचं पण एक शास्त्र आहे. त्याला साधनाशास्त्र असं म्हणतात. ते आपण या टप्प्यामध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही त्याची संकल्पना आहे. आणि त्या संदर्भामध्ये परमार्थ प्रांतामध्ये जो शास्त्रीय विचार केला जातो, कारण विचार तर आपण सर्वच जण करतो, उलट अतिविचार हीच समस्या झालेली आपली. पण तो विचार पुन्हा तेच आहे, मी माझ्या पद्धतीने करतो. तो जेव्हा शास्त्र प्रणीत होतो, संत प्रणीत होतो, तेव्हा त्याच विचाराला विवेक असं म्हणतात. एकदम सोपं सोपं आपण शिकत जाणार आहोत. म्हणजे विवेक म्हणजे खरं विचारच आहे, पण मी करतो तसा नव्हे, मला वाटेल तसा नव्हे. शास्त्र सांगतं तसा विचार करणं, ह्याला विवेक असं म्हणतात. आणि साधन चतुष्टय, मागच्या वेळेला आपण बोललो होतो, म्हणजे चतुष्टय म्हणजे चार. हे जे साधनेचे पहिले पहिले म्हणण्यापेक्षा साधनेचे जे चार टप्पे आहेत, पायऱ्या आहेत, सोपान आहेत, ते विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हेच आहेत. आणि त्यातला पहिलंच साधन विवेक आहे, हे आपण मागच्याला बघितलं होतं. आणि मी पुन्हा एकदा तसं उल्लेख करतो, कारण त्याचंही आपल्याला विस्मरण होतं, किंवा कधी कधी हा विचार आपल्याला समजलेलाच नसतो. कारण ते काय, पुन्हा पुस्तके अभ्यास करताना विवेक, मग विवेक संपला, मग वैराग्य, ते संपलं, मग समाधी षटक. नाही, मी आठवण करून दिली होती मागच्याला, विवेकासह वैराग्य, विवेकासह किंवा विवेक वैराग्यासह समाधी षटक, विवेक वैराग्य समाधी षटकासह मुमुक्षत्व, तर ते मुमुक्षत्व साजरं होणार आहे.
पूर्ण होणार आहे. तर त्या मुमुक्षुत्वाला अर्थ आहे. नाही तर मुमुक्षु तर मी स्वतःला आजही समजतोच आहे, आणि एका दृष्टीने मी आहे म्हणून तर हा अभ्यास करतोय. पण माझ्या मुमुक्षुत्वाला पूर्णत्व आलेलं आहे का? नाही. का? कारण हे आधीचे टप्पे पूर्ण ते जोपर्यंत संपूर्ण होत नाही, त्याला परिपक्वता येत नाही, तोपर्यंत माझ्या मुमुक्षुत्वाला परिपक्वता कशी येईल? साधं गणित आहे. मुद्दा विवेकासह हे सर्व आहे. इतकं विवेकाचं महात्म्य आहे. आणि विवेकाच्या चिंतनाला आपण मागच्याला जेव्हा प्रारंभ केला, तेव्हा आपण श्रीमद आद्य शंकराचार्य यांची जी विवेक चूडामणीमधली विवेकाची व्याख्या बघितली होती. किती वेळा विवेक शब्द येतोय पहा. पहा, आचार्यांनी सुद्धा त्या ग्रंथाचं नाव विवेक चूडामणी असंच ठेवलेलं आहे. त्याच्यातच सर्व काही आलं आणि त्याला चूडामणी म्हटलंय. विवेक चूडामणी विचार आहे. असो, मुद्दा त्याची शास्त्रीय व्याख्या तर आपण बघितली. ती अगदी काय म्हणूया, अंतिम व्याख्या आहे. ब्रह्मसत्य, जगन मिथ्या वगैरे वगैरे. पण मी मागच्या वेळेला बोललो होतो की आपल्याला या टप्प्यामध्ये थोडं सैद्धांतिक विचार कमी करायचा आहे आणि साधनाभिमुख विचार जास्त करायचा आहे. हेच तर या टप्प्याचं वैशिष्ट्य आहे. सैद्धांतिक विचार बराच केलेला आहे आपण, पण तरीसुद्धा व्याख्येकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण व्याख्या चुकली तर दिशाच चुकते. म्हणून व्याख्या आपण जरूर बघितली, पण साधनाभिमुख विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे परमार्थामध्ये. नाही तर तो नुसता पुन्हा एकदा थेरॉटिकल एक्सरसाइज, इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज, बुद्धीची कसरत एवढंच त्याला स्वरूप येऊन बसतं. दुर्दैवाने आज बऱ्याचशा ठिकाणी तसं आलेलं दिसतं. आणि भक्तिमार्गामध्ये सकामता, या दोन्हीही सापळ्यांमध्ये न अडकता मला माझा परमार्थ करता आला पाहिजे. या प्रास्ताविकासह आपण आजच्या विषयाकडे वळूया. साधनाभिमुख आपण विवेकाचा विचार आज करणार आहोत. त्याच्यासाठी विवेक म्हणजे विचार असं आपण बघितलं, पण त्याचा आता नेमका अजून स्पष्ट अर्थ पहिले समजून घेऊया. कारण विवेक या शब्दामागे विच नावाचा संस्कृत धातू आहे. आता तो कोणत्या गणातला आहे, त्याला कोणता उपसर्ग लागला आहे, कोणता प्रत्यय लागला आहे, इत्यादी गोष्टी मी सांगत बसणार नाही. पण त्याच्यामागे व्याकरण आहे एवढं सांगायचं. संस्कृत व्याकरण अर्थातच, त्याच्यातून विवेक हा विच या धातूपासून शब्द तयार झालेला आहे. पण त्याचा विच हा जो धातू आहे, त्याचा अर्थ वेगवेगळा करणं, निवड करणं, विश्लेषण करणं, टू ॲनालाइज, टू डिसर्न. पण त्याला पॉवर ऑफ डिसर्नमेंट असंही म्हणतात. विचार केला तर काही प्रमाणात हे सामर्थ्य मनुष्य तर प्राण्यांनाही असतं. पण आपण ज्याला विवेक म्हणतो आहोत, तो फक्त मनुष्य देहातच शक्य आहे. आता निवड, अगदी स्थूल भाषेत बोलायचं झालं तर निवड तर प्राणी पण करतातच आहेत, इतर प्राणी. पण त्याला विवेक नाही म्हणता येत. म्हणून आपण विवेकाची पहिली व्याख्या बघितली. हे सगळं जाता जाता का बरं बोलतोय मी माहिती आहे का? त्याच्यासाठी बोलायचं आहे की या देहामध्ये जो आपल्या सर्वांना, पुन्हा तो वेगळा विषय झाला, पण कल्पना नाही आहे तुम्हाला. आपण ज्या शास्त्राचा अभ्यास करू तेव्हा समजतं की हा देह प्राप्त होणं ही किती दुर्मिळ गोष्ट आहे, की आपल्या सर्वांना प्राप्त झाली आहे. आणि हा देह प्राप्त होऊन जर मी विवेक करत नसेन, तर माझ्यासारखा दुर्भागी मीच आहे. एवढंच त्याचं स्मरण. मुद्दा पुन्हा एकदा, विच हा धातू, त्याचा अर्थ निवडणे, वेगवेगळं करणे, विश्लेषण करणे इत्यादी. आता आपण जेव्हा असं म्हणतो की निवड करणे, त्याचा अर्थ तसा होतो की आपल्यासमोर काही विकल्प असले पाहिजे, पर्याय असले पाहिजे, ज्याला शुद्ध मराठीत ऑप्शन्स असं म्हणतात. माझा हा विनोद ऐकून ऐकून तुम्हाला पाठ झाला असेल, पण आता काय करणार, ऑप्शन्स पटकन कळतं.
पर्याय नाही कळत, अशी दुर्दैवी अवस्था आपण स्वतःवरती ओढवून घेतलेली आहे. हरकत नाही, वस्तुस्थिती स्वीकारूया, पुढे जाऊया. शुद्ध मराठीत त्याला ऑप्शन्स असं म्हणतात, पर्याय. कारण ते असल्याशिवाय निवडीची गरजच पडली नसती. साधं गणित आहे. एकच गोष्ट असेल तर काय निवडणार आहे? आता माझ्यासमोर 4 खिडक्या उघड्या आहेत, त्यामुळे मला नेमका तोच दृष्टांत आठवला. कपाट भरलेलं आहे साड्यांनी, म्हणून निवड करावी लागते की नाही, की आज जायचं आहे कार्यक्रमाला, मग कोणती साडी नेसू. एकच असली तर काही विषयच नाही आहे. मुद्दा पर्याय असेल तर निवड, आणि त्याच्यातून योग्य ती निवड करणं, याला विवेक असं म्हणतात. आता योग्य काय अयोग्य काय, पुन्हा विषय तोच सुरू आहे. माझ्या बुद्धीचा तो भाग नव्हे, कारण माझ्या बुद्धीने तर मी निवड करतच आलेलो आहे इतके वर्ष माझ्या जीवनामध्ये, आणि ती निवड चुकलेली आहे हे माझेच अनुभव मला सांगतात आहे. कारण माझं जे जीवन अजूनही सुखदुःखाच्या हेलकाव्यात सुरू आहे. नवे दुःखच पर्वता एवढं आहे, सुख जेव्हा पाडे. तुकाराम महाराजांचं वर्णन, माझ्या जीवनाचं त्यांनी केलेलं वर्णन. त्यांचं स्वतःचं वर्णन आनंदाचे डोही आनंद तरंग हे आहे. म्हणजे माझी निवड चुकत गेलेली आहे, म्हणजे माझा विवेक चुकलेला आहे. म्हणून योग्य ती निवड करणं, असलेल्या विकल्पांमधनं, पर्यायामधनं, त्याला विवेक असं म्हणतात. छान समजलं आपल्याला विवेक म्हणजे काय. आता मी ज्याचा आत्ता उल्लेख केला, आपल्या जीवनामध्ये जी आपल्याला दुःख अनुभवाला येतात, त्याला शास्त्राच्या भाषेत ताप असं म्हणतात. आपल्याला ताप म्हणजे जो थर्मामीटरनी मोजतात तोच माहिती असतो, किंवा आपण जो दुसऱ्याला देतो किंवा दुसरा आपल्याला देतो असं आपल्याला वाटतं. पण शास्त्रामध्ये ह्याला ताप म्हणतात, दुःखाला ताप असं म्हणतात. आणि त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत: आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक. आध्यात्मिक, अधिभौतिक म्हणा, अधिदैविक म्हणा, अगदी क्रमाने बोलायचं झालं तर. आणि याचा सविस्तर विचार आपण याच्या आधी केलेला आहे. आता हे वाक्य तुम्हाला या टप्प्यामध्ये खूप वेळा ऐकावं लागणार आहे, की या विषयाचा सविस्तर विचार आधी झालेला आहे. कारण त्याच्यासाठी तर मी जसं मगाशी म्हणालो त्या क्रमानेच आपण या टप्प्यांची मांडणी केलेली आहे, नियोजन केलेलं आहे. तरीसुद्धा जाता जाता त्याचं स्वरूप किंवा एखादं लक्षण पाहिल्याशिवाय आपल्या विचारांना आजच्या पूर्णता येणार नाही. म्हणून आध्यात्मिक जे दुःख असतं, काय त्याचं स्वरूप आहे, काय लक्षण आहे, कशाला म्हणतात नेमका आध्यात्मिक दुःख, तर देहेंद्रिय प्राणेन सुखम दुःखम च प्राप्यते. स्पष्ट व्याख्या आहे त्याची. देहेंद्रिय प्राणेन, तृतीय विभक्ती आहे, त्यामुळे हे माध्यम आहे त्याचं. देहेंद्रिय प्राणेन सुखम दुःखम च प्राप्यते, इमम आध्यात्मिकम पापम जायते दुःख देहिना. देहेंद्रिय प्राणेन, देह इंद्रिय प्राण यांच्याद्वारे सुखम दुःखम च प्राप्यते, सुख आणि दुःख प्राप्त होतो. कोणाला? मला. मला म्हणजे आपल्या सर्वांना, म्हणजे जीवाला. या संसारामध्ये सुख दुःख ही भोगण्याची काय म्हणूया, माध्यमं म्हणूया, त्यांच्या माध्यमातूनच प्राप्त होतं ना, त्यामुळे ती माध्यमं झाली, देह इंद्रिय प्राण इत्यादी. आणि देहिनाम म्हणजे देहधाऱ्यांना, म्हणजे जीवांना, हे जे इंद्रियद्वारा आपल्याला जे दुःख उत्पन्न होतं, प्राप्त होतं, त्यालाच आध्यात्मिक ताप असं म्हणतात. आता इतकं सुंदर ही व्याख्या, का बरं व्याख्या महत्त्वाची असते? आता या व्याख्येतच देहिनाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा विचक्षण जर श्रोता असेल ना, ह्याला मार्मिकता असं म्हणतात. अभ्यास कसा करायचा असतो? अरे, देहिनाम या शब्दातच त्याचं रहस्य सगळं आहे, की देहधारी. आपण देहधारी आहोत का नाही? आहोत. मग मला शरीर म्हणजे इंद्रिय प्राण हे सगळं आहे का नाही? मटेरियल.
शुद्ध मराठीत? ही सगळी सामुग्री आहे ना, मग त्यांना दुःख हे प्राप्त होणारच आहे जर नाही केलं विवेक तर. हे त्या शब्दातच आहे. देहधारी आहात ना. जाऊ दे, माझ्याकडे कथा सांगायला वेळ नाही, पण आता बोललोच आहे तर पटकन उल्लेख करून टाकतो. एक म्हातारी आली होती डॉक्टर काकांकडे जेव्हा ते वैद्यकीय व्यवसाय करत होते. दमा झालेली, जुनाट दमा असलेली, क्रॉनिक डिसीज म्हणतात त्याला शुद्ध मराठीत. अनेक वर्षां सांभाळलेला, अनेक डॉक्टरांकडे जाऊन आलेली, काही त्याच्यावर उपाय सापडेना. डॉक्टर काका म्हणाले की मी नवीनच आलो होतो गावामध्ये. त्या जुन्या पेशंट्सना असं वाटतं की नवीन डॉक्टर आला म्हणजे त्याच्याकडे नवीन ज्ञान, नवीन औषध काहीतरी असलं पाहिजे. असो, थोडक्यात सांगतो, ती आली, सगळं झालं, सांगितलं, आणि तिने असं खूप असं मूठ आवळून असं, पण डॉक्टर मला हा दमा झालाच का? मग डॉक्टर काकांनी याला शांतपणे उत्तर दिलं, तुला देह प्राप्त झाला म्हणून तुला दमा झाला. आता पुन्हा दमा नको असेल, पुन्हा सांधेदुखी नको असेल, पुन्हा कॅन्सर नको असेल, तर साधा उपाय, जन्माला येऊ नकोस. आता काय डॉक्टर काका दोन्हीचे डॉक्टर, देहाचे डॉक्टर, भवरोगाचे डॉक्टर, म्हणून तसं उत्तर देऊ शकले आणि खरं काय ते सांगू शकले तिला. मुद्दा, देहिनाम या शब्दामध्ये ते रहस्य दडलेलं आहे की आपण देहधारी आहोत, म्हणून त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. आणि आध्यात्मिक तापाचं मूळ जे आहे ते मी म्हणजे माझा देह या समजुतीमध्ये आहे. आणि याला शास्त्राचा शब्द वापरायचा झाला तर देहाध्यास असं म्हणतात. देहाध्यास. कारण अध्यास या शब्दाचा नेमका अर्थ आहे की आहे एक आणि वाटते भलतेच. त्याला दुसरा शब्द भ्रम असा पण आहे. आपण म्हणतो अरे मला भ्रम झाला, काय मला वाटलं कोणीतरी माणूसच बसलाय, पण इथं झाडाचं खोड आहे. काहीतरी संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला असे काहीतरी आपल्याला भ्रम होतात. दिवसासुद्धा होतात. मृगजळाचं उदाहरण प्रसिद्ध. अनेक भ्रम आपल्याला होतात. आणि भ्रम हा शब्द जास्त चांगला कळतो आपल्याला. अध्यास थोडा शास्त्रीय शब्द झाला, पण त्याची नेमकी व्याख्या हीच आहे की आहे एक पण मला वाटतं भलतंच. मग त्याला कारण काही असेल, त्याला कारण माझी इंद्रिय असतील, पुरेसा उजेड नसेल, माझ्या बुद्धीची काही कमतरता असेल, इत्यादी. हा अध्यास शब्दाचा नेमका अर्थ आहे. आपण पारमार्थिक दृष्टीने बोलतोय त्याच्यामध्ये मी वास्तविक ब्रह्मरूप आहे. पण मला काय भ्रम झालेला आहे, मला काय अध्यास झालेला आहे की मी म्हणजे माझे शरीर. अशी गैरसमजूत आपली झालेली आहे अगदी साध्या भाषेमध्ये. आणि या गैरसमजुतीतून किंवा या दोन गोष्टींमधून विवेकाच्या आधारे योग्य ती निवड आपल्याला करायची आहे. बरं, हे तरी कशासाठी करायचं? मग अशीच आपण बोललो, कारण मी म्हणजे माझा देह नाही हा विचार जेव्हा माझ्या अंतःकरणात दृढमूल होईल की नाही, तेव्हाच या देहाला होणारे जे विकार आहेत किंवा त्या काय म्हणूया, या देहामध्ये जी अपूर्णता आहे. परमपूज्य काका एक विधान करतात नेहमी प्रवचनामध्ये. काका म्हणायचे की प्रत्येक मनुष्याला आपला देह काही ना काही कारणाने अप्रिय आहे, हे विधान आहे. आणि सगळेजण माना डोलवायचे त्याच्यावरती. आत्ताही डोलवत आहेत, दिसत आहेत मला. प्रत्येकाला असं वाटतं की नाही की माझ्या देहामधलं थोडी ही जर दुरुस्ती भगवंतांनी करून दिली असती, थोडं डोक्यावर केस जास्त असते, नाक थोडं सरळ केलं असतं, रंग थोडा गोरा दिला असता, जे काही आपले निकष असतात सौंदर्याचे. मुद्दा, ही जी एक अपूर्णता मला छळत असते माझ्या देहासंबंधी, किंवा पूर्वीचे 5 वर्षापूर्वीचे, 10 वर्षापूर्वीचे
जाऊ द्या, गमतीचे विषय खूप येतात मनामध्ये. व्हॉट्सॲपचे डी पी ज्याला म्हणतात तुम्ही बघा. डी पी म्हणजे समजतं ना आपल्याला, सगळ्यांनाच माहिती आहे. व्हॉट्सॲप म्हणा किंवा अजून कुठलेही फोटो, एक तर ते जुने असतात, कारण फोटो जेवढा जुना तेवढा चांगला असतो, कारण तेव्हा माझा देह तेवढा चांगला होता ना जुना असल्यामुळे, कारण मी तेव्हा तेवढा तरुण होतो किंवा होती, किंवा एका विशिष्ट पद्धतीने काढलेला तो फोटो असतो, अँगलने ज्याला म्हणतात शुद्ध मराठीमध्ये. कारण माझ्या शरीरातल्या ज्या काही अपूर्णता आहेत त्या लपलेल्या असतात, कारण तो फोटो उजवीकडनं काढलेला असतो. डावीकडनं काढलेला असेल तर तो फोटो मी लावत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण हे आपल्याला समजतच नाही की ही केविलवाणी धडपड सुरू आहे आपली, जगासमोर माझी प्रतिमा नेहमी चांगलीच कशी दिसेल हे मांडण्याची. मुद्दा, माझ्या शरीराला विकार आहेत, आपल्या सर्वांच्या शरीराला विकार आहेत, हे सांगण्यासाठी शास्त्राची आवश्यकताच नाही आहे. हे तर अनुभवाचेच विषय सर्वांच्या रोजचेच दिसतात आहेत. पण अपूर्णताही आहे, आणि मी देह अशी घट्ट समजत असल्यामुळे प्रचंड त्याचं दुःख मी रोजच्या पातळीवरती भोगत असतो. पण जेव्हा मी म्हणजे माझा देह नाही असा विवेक मला करता येईल, तेव्हा याच देहाकडे देहात असतानाच मला साक्षीभावाने बघता येईल. आणि हा जो मूलगामी विचार आहे, ज्याला आपण विवेक असं म्हणतो आहोत, हा ज्या प्रमाणामध्ये पक्का होईल त्या प्रमाणामध्ये माझं जीवन आनंदमय होणार आहे. म्हणून आपण आध्यात्मिक ताप पासून बोलायला सुरुवात याच्यासाठी केली. आणि कोणाला नको आहे हो आनंदमय जीवन, तुम्ही सांगा. आणि गंमत म्हणजे इट इज नॉट अ बायनरी प्रोसेस, की आज काय सोमवार आहे, मग आज माझा विवेक पूर्ण झाला, उद्यापासून जीवन आनंदमय, असं नाही आहे. म्हणून मी ज्या प्रमाणात म्हणालो, इट इज अ प्रोसेस. ज्या प्रमाणात मी देह आहे, ही दृढ माझी जी समजूत आहे, हा माझा जो अविवेक आहे, तो ज्या प्रमाणात कमी होत जाईल त्या प्रमाणात आनंद वाढतच जाणार आहे. आणि हे अनुभवाचे विषय आहेत. बरं, हा विवेक कसा करायचा मग? मी मगाशीच म्हणालो, साधनाभिमुख आपल्याला जास्त विचार करायचा आहे टप्प्यामध्ये. हे कळलं आपल्याला, समजलं, पण हा विवेक करायचा कसा? त्याच्यासाठी काही युक्ती आहे, युक्ती आहेत त्याच्यासाठी, त्याला मेथड्स असं म्हणतात शुद्ध मराठीत. आणि अशा ज्या मेथड्स असतात ना, त्यालाच साधनाशास्त्र असं म्हणतात. हे नेमकेपणा आणि नेटकेपणा जर नसेल तर परमार्थाच्या प्रांतामध्ये नुसतं चाचपडणं सुरू असतं. मग माझ्या हाताला जे लागेल, माझ्या कानावर जे पडेल तोच परमार्थ. नाही, नेमकेपणा नाही आहे. सो इट डझंट बिकम इफेक्टिव्ह अँड एफिशियंट. आता आपण व्यवहारामध्ये अनेक वेळेला असं वाक्य उच्चारतो, काय, माझं डोकं दुखतं आहे. उच्चारतो की नाही? आनंदाचे तत्वज्ञान ही मालिका ऐकत असताना सुद्धा हा अनुभव अनेकांना येत असेल. गमतीचा विषय. पण माझं डोकं दुखतं आहे हे वाक्य आपण अनेक वेळा उच्चारतो. मी दुखतो आहे असं आपण कधी म्हणतो का? कधी कोणी म्हणताना ऐकलं का? किंवा मी तरी म्हणतो का, मी दुखतो आहे आज? असं नाही म्हणत आपण. म्हणजे आपल्याच बोलण्यातून अर्थ स्पष्ट होतो आहे की मी आणि माझं डोकं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता जी कथा डोक्याची आहे तीच माझ्या हाताची आहे, माझ्या पायाची आहे, माझ्या गुडघ्याची आहे, माझ्या पोटाची आहे, मानेची आहे, इत्यादी. अखंड आपण हेच बोलतो, माझा गुडघा दुखतो, माझे आजकाल गुडघे फार दुखतात, असं हे बरेच वेळा आपण अनेकांना सांगत असतो. माझ्याच बोलण्यातनं हे कुठेतरी त्याच्यामध्ये अध्यारूत आहे, अनस्यूत आहे, की हे जे सगळे इंद्रियांबद्दल मी जे बोलतो आहे विषय, आता आपण इथं डोक्याचा विचार करतो आहे, तर मी म्हणजे माझं डोकं नव्हे, मी म्हणजे माझे पाय नव्हे, मी म्हणजे माझे गुडघे नव्हे, माझी किडनी म्हणजे मी नव्हे, माझं लिव्हर म्हणजे मी नव्हे.
इत्यादी. आणि जसं दुसऱ्याचं डोकं दुखत आहे, समजा घरात कोणाचं तरी डोकं दुखत आहे, तेव्हा आपण किती अलिप्तपणे त्याच्याकडे पाहतो. अलिप्तता दाखवता येत नाही, विशेषतः बायकोचं दुखत असेल तर भाग वेगळा, किंवा नवऱ्याचं दुखत असेल तर. पण आपण शांतपणे काय करतो, त्याच्यावर उपाययोजना करतो, काय सुचवतो, किंवा काही गोळी घे, पाहिजे तर थोडा वेळ तू झोप, 2 दिवस वाट बघू, नाही थांबलं तर डॉक्टरकडे जाऊ, इत्यादी इत्यादी. हे जे सगळे आपण एक, काय म्हणूया, शांतपणे उपाय सुचवतो, अगदी तितक्याच अलिप्ततेने आणि शांततेने मला जर माझ्या डोकेदुखीवर उपचार करता आला, म्हणजे येतो, कधी, जर माझा विवेक जागृत असेल तर. कारण माझ्या डोकेदुखीची मलाच जाणीव असते की नाही. माझं डोकं दुखतं हे मला बाहेरच्यानी कोणी सांगावं लागतं का, तिसऱ्या व्यक्तीने, की अरे तुझं डोकं दुखतं आहे आज? नाही, माझ्या डोकेदुखीची मलाच जाणीव असते. त्यामुळे ती मला दुसऱ्या कोणीही न सांगता कळते. पण दुसऱ्याची जी डोकेदुखी आहे ती त्यांनी सांगितल्यावर कळते. इतकाच खरं दोन डोकेदुखींमध्ये फरक आहे. अन्यथा विचार केला तर करावयाचे उपचार तर तेच आहेत. तिचं डोकं दुखलं तरी ती गोळीच घेणार आहे, माझं डोकं दुखलं मी गोळी घेणार आहे. ती डॉक्टरकडे जाणार आहे, मी डॉक्टरकडे जाणार आहे. झोपायचं असेल तर ती झोपणार आहे, मी झोपणार आहे. घरातले कोणीही व्यक्ती असू दे, उपचार तेच आहेत. फरक कुठे आहे मग नेमका पडला? काय, माझं कुठं डोकं दुखतं म्हणून मला कळलं फक्त. पण काय आहे, हा विचार जेव्हा आपण पहिल्यांदा ऐकतो तेव्हा आपल्याला हे असं वाटतं अशक्य. पहिले शब्द तोंडात तोच, अशक्य आहे होय, असं कसं शक्य आहे? याचं कारण आहे, त्या डोकेदुखीमध्ये मी वाहवत जातो. त्या डोकेदुखीने एक दुःखाचा प्रवाह निर्माण करून दिलेला असतो, आणि मी त्याच्यामध्ये वाहवत जातो. आणि मी वाहवत गेलो याचं लक्षण काय आहे, तर मी इतरांचं सुद्धा डोकं दुखेल अशी व्यवस्था करतो. त्यांना सुद्धा तो अनुभव आणून दिला पाहिजे ना, कारण शेअरिंग इज केअरिंग असं म्हणतात शुद्ध मराठीत. मग माझं एकट्याचं डोकं दुखून कसं चालेल? तो आनंद वाटला पाहिजे सगळ्यांमध्ये. विनोद बाजूला ठेवूया. मुद्दा हा आहे की मी त्या प्रवाहात वाहत जातो. त्यामुळे डोकं माझं दुखत असताना, म्हणजे हे जे काही शारीरिक दुःख आपण भोगतो आहोत, ते सुरू असतानाच त्यापासून मला वेगळं होण्याची, अलग होण्याची, म्हणजेच शास्त्रीय भाषेत माझं देह तादात्म्य हळूहळू कमी करण्याचा जो अभ्यास आहे, ज्याला विवेक असं म्हणतात, तो आपल्याला करता आला पाहिजे. तर माझं खरं, काय म्हणूया, परमार्थ जसा व्हायला हवा तसा होतो आहे, माझी साधना जशी व्हायला हवी तशी होते आहे, असं आपल्याला म्हणता येतं. नाहीतर ठोकळेबाज पद्धतीने ज्याला म्हणतात, सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास ते केलं, आणि दिवसभर मी त्या देहतादात्म्यामध्ये रमत असेन, रंगत असेन, आणि त्या देहतादात्म्यामध्येच माझे सर्व व्यवहार सुरू असतील, तर रामकृष्ण हरी, त्याला दुसरा शब्द नाही. कारण वाईट हे होतं त्याच्यातनं, की पारमार्थिक माणसाला असं वाटतं की छान माझा परमार्थ सुरू आहे, आणि त्याला मग साधनाभास असा जो शब्द परमपूज्य काका देतात, तो त्याच्यासाठी आहे. कारण असं वाटतं की माझा परमार्थ हा छान चाललेला आहे, परमार्थ माझा छान चाललेला आहे, पण परमार्थ सुरू नसतो. शरीर पोषणार्थी सन य आत्मानं दिदृक्षती, ग्राहम दारुधिया धृत्वा नदीम तरतुम स इच्छती. एक सुंदर श्लोक आहे, आचार्य विवेक चूडामणीमध्ये आपल्याला सावध करतात. शरीर पोषणार्थी सन,
य आत्मानं दिदृक्षती, म्हणजे शरीराचं लालन पालन, कोड कौतुक, देह तादात्म्य, मी देह आहे, याच विचारांमध्ये दिवसभर जो राहतो, देह सजवतो, मिरवतो, आणि असं असून सुद्धा आत्म्याला पाहण्याची इच्छा करतो, म्हणजे अनुभवण्याची इच्छा करतो, म्हणजे माझा परमार्थ सिद्धीला जाईल असा विचार करतो. त्याला आचार्यांनी काय दिलेलं आहे? एक दृष्टांत दिलेला आहे. ग्राहम दारुधिया धृत्वा, म्हणजे जणू काही सुसरीला किंवा मगरीला हे लाकूड आहे असं समजून तिला धरून नदी तरून जाण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं या दृष्टांतावर काहीच बोलण्याची आवश्यकता नाही आहे. इतका झणझणीत डोळ्यामध्ये अंजन घालणारा दृष्टांत आचार्यांनी दिलेला आहे. काही त्याला म्हणतात ना पिरियड, काही बोलायला वावच ठेवलेला नाही आहे. सावध करण्यासाठी हे सांगितलं मी आत्ता. संत अखंड सावध करतात आहेत मला. मग समर्थ काय बोलतात दासबोधात? तेच सांगतात आहेत. देहबुद्धी गेली बळकट आणि ब्रह्मपाव गेला धीट. तर दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची. तिथे रुधिली म्हणून समर्थ, इथे तर आचार्य म्हणजे नदी तरून जाण्याचं तू स्वप्न बघतोयस आणि त्या मगरीलाच लाकूड समजतोयस. मुद्दा सुरू आहे की मला कितीही जरी अशक्य वाटलं तरी ते अशक्य नाही आहे. कठीण असू शकेल, कठीण मला वाटू शकेल, कारण काय आहे, आता एवढे वर्ष झाले, कदाचित एवढे जन्म झाले म्हणूया, मी देह हे इतकं घट्ट धरून बसलो आहे की असं होऊ शकतं की माझ्या देहामध्ये काही कमी जास्त दुखणं खुपणं सुरू असताना ते देहाचं सुरू आहे, माझं नाही, इतकं मला त्याच्यापासून वेगळं होता येतं. प्रसिद्ध कथा संत कबीरांची माहिती आहे आपल्याला, की जे रामनामात दंग होते आणि आलं कुठलं तरी कुत्रं रस्त्यावरचं, चावलं त्यांना, ते रक्त व्हायला लागलं. आता ते जखमेतून रक्त वाहत आहे हे एका व्यक्तीने संत कबीरांना सांगितलं, त्यांच्या लक्षात आणून दिलं. महाराज, अहो तुम्हाला कुत्रं चावलं आहे, कारण हे रामनामात दंग. बाई, खरे रामनामात दंग ना, माझ्यासारखे नाही. मग कबीर म्हणतात, अच्छा असं झालं का? वो कुत्ता जाने और वो चमडी जाने. असं होऊ शकतं एवढंच सांगायचं आहे. मुद्दा हा आहे, हे केव्हा होऊ शकतं? जेव्हा, आता अगदी संत कबीरांचं हे उदाहरण जरी आपण थोडं बाजूला ठेवलं, संतांचंच उदाहरण ते असल्यामुळे, तरी सुद्धा आलं प्रारब्धवशामध्ये काही गोष्टी, दुखणं खुपणं शरीराचं सुरू झालं, तरी मला माझं चित्त निर्विकार ठेवता येतं का? हा प्रश्न सुरू आहे. आणि जसं आपण स्थूल शरीराच्या बाबतीत बोलतो, अगदी तसंच आपण सूक्ष्म शरीराच्या बाबतीतही बोलत असतो. इंद्रियांचं झालं, पण मी अनेक वेळा असं म्हणतो, माझ्या मनाला हे पटत नाही किंवा माझ्या बुद्धीला हे पटत नाही. हे वाक्य मी खूप वेळा बोलतो, कारण मी स्वतःला खूप शहाणा समजत असतो. आपल्याला पटलं तरच आपण स्वीकारणार, असं म्हणतो की नाही आपण. माझ्या बुद्धीला पटलं तर मी स्वीकारणार. मी माझं काम मन लावून करतो. माझ्या बुद्धीने मला ऐन वेळेवर दगा दिला, म्हणजे काय झालं, वेळेवर आठवलं नाही, काहीतरी आठवायला हवं होतं. रणरणत्या उन्हाचा मे महिना आहे, पण मला पाणी मिळालं नाही प्यायला, त्यामुळे माझे प्राण कासावीस झाले. ही सर्व भाषा बोलतो की नाही आपण, सर्व भाषा बोलतो. मग ह्या सगळ्या वाक्यांमध्ये मी काय सांगतोय? माझ्या मनाला पटत नाही, माझी बुद्धी, माझे प्राण, हे मी नाही आहे, हे माझ्याच बोलण्यातून मला समजत नाही. आता एखाद्याचा मृत्यू झाला, त्या व्यक्तीचा देह आपल्यासमोर असतो, पण आपण काय म्हणतो? तो गेला, म्हणतो की नाही?
तो गेला कसा? तुमच्या समोर नाही, तो गेला. मग तो गेला याचा अर्थ काय आहे? मीच कबूल करतोय, हे मान्य करतोय की नाही, हे जे दिसतंय ना समोर, ते तो नाही आहे, तो गेला. याचा अर्थ देह म्हणजे मी नाही हे सगळ्यांना नक्की ठाऊक आहे, असं प्रमोद काका म्हणतात. सगळ्यांना ठाऊक आहे की देह म्हणजे मी नाही. समस्या काय आहे? अम, आपण सर्वजण गमतीने बोलायचं झालं तर कर्णाचे अवतार आहोत. कर्णाचे अवतार समजलं असेल काय म्हणायचं. त्याला जसा शाप मिळाला होता, काय ऐन वेळेवरती तुला तुझं हे सर्व प्राप्त झालेलं ज्ञान आठवणार नाही, त्याचं तुला विस्मरण होईल. तसं माझं डोकं दुखायला लागलं की माझा कर्ण झालाच म्हणून समजा. बाकी प्रवचन सुरू असताना, प्रवचन ऐकत असताना, ग्रंथांचा अभ्यास करत असताना एकदम छान, हो हो, अरे माझा म्हणजे मी म्हणजे माझा देह नाही, माहिती आहे मला. प्रवचनसुद्धा करतो मी त्याच्यावरती. पण माझ्यावर जेव्हा वेळ येते, माझ्या देहाला काही झालं, बरं होऊ नये असं व्हावं असं कोणीच म्हणणार नाही, पण मी कितीही काही म्हटलं तरी होतातच आहेत ना गोष्टी प्रारब्धवशामध्ये. मग डॉक्टरकडे जाऊन ॲन्युअल चेकअप करून आल्यानंतर एखादी गोष्ट जर त्याच्यातून निघाली, तेव्हा मी जेव्हा खडबडून जागा होतो, तोपर्यंत आपल्या धुंदीमध्ये जीवन सुरू असतं की नाही आपलं. पहा, माझा देह म्हणजे मी नाही याचा, या ज्ञानाचा विसर पडतो मला, म्हणजेच माझ्या चित्तामध्ये अविवेक, अखंड स्थान अविवेकालाच आहे. एखाद्या वेळेस मी जसं म्हणालो, प्रवचन ऐकताना, अभ्यास करताना मला विवेक कधीतरी असा जागृत होतो. आणि या देह तादात्म्यातून सुटण्याच्या या प्रक्रियेला, ज्याला आपण विवेक असं म्हणतोय, त्याचे सुद्धा टप्पे आहेत. का बरं? कारण ही काही अशी अचानक एका रात्रीत होणारी गोष्ट नाही आहे. आज आता मी ऐकलं, मग उद्यापासून काय? शक्य नाही आहे, जमत नाही. म्हणजे शक्य असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जमत नाही, अचानक होणारी गोष्ट नाही आहे. मग हळूहळू हळूहळू ते सर्वप्रथम शरीर माझं आहे, मी नाही, इथून सुरुवात करावी पहिले. शरीर माझं आहे. आईच्या पोटामध्ये आपण सर्वजण गर्भाशयात असताना किती वजन होतं आपलं? काही ग्रॅमचं वजन होतं. डॉक्टर सांगतात सोनोग्राफी करून. जन्माला आल्यानंतर बाळाचं वजन, मुलाचं वजन किती असतं? 7-8 पाऊंड, जे काय असेल ते होतं की नाही आपल्या सर्वांचं वजन. आता किती आहे? ज्याचं जेवढं आहे तेवढं. मग हा जो देह किंवा हा जो प्रवास पूर्ण झाला, 7-8 पाऊंडांपासून तर काहीशे पाऊंडापर्यंत, हे जे आयुष्यभर विविध प्रकारची मी अन्न ग्रहण केली, त्याने पुष्ट होऊन तो आज एवढा झालेला आहे की नाही. त्यामुळे त्याला शुद्ध मराठीत या देहाला ॲक्युम्युलेटेड फूड असंच म्हणतात. दिस बॉडी इज नथिंग बट फूड ॲक्युम्युलेटेड ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. वर्चस्कम त्वन्न कार्यत्वात यथा नात्मिती गम्यते, सुरेश्वराचार्य. मग एवढं आपल्याला समजतंय. पण जन्मल्यापासून आजपर्यंत हा जो काही माझ्या देहाचा प्रवास झालेला आहे, 7-8 पाऊंडापासून इतक्या किलोपर्यंत किंवा इतक्या पाऊंडांपर्यंत, पण जन्मापासून आजपर्यंत मी मात्र तोच आहे. शास्त्रामध्ये त्याला प्रत्यभिज्ञा ज्ञान असं मोठा शब्द आहे बरं का. फार आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला साधनाभिमुखच विचार करायचा आहे. पण प्रत्यभिज्ञा ज्ञान त्याला म्हणतात. की एकेकाळी माझ्या बाबांचं बोट धरून शाळेत जाणारा मी आज नातवंडाचं बोट धरून त्याला शाळेत सोडायला जातो. असा त्याचा दृष्टांत आहे त्या प्रत्यभिज्ञा ज्ञानाचा. एकदम 3 पिढ्या किंवा एवढा मोठा टप्पा दाखवून दिला. सांगण्याचा उद्देश असा आहे,
वडिलांचं बोट धरून शाळेत जाणारा मी आणि आज नातवाचं बोट धरून त्याला शाळेत नेणारा मी एकच आहे. पण देहाची प्रगती एवढी झालेली आहे. मी मात्र तोच आहे. उद्या काही कारणाने डॉक्टरांनी एखादा माझा अवयव काढून टाकला किंवा सांगितलं काढावा लागेल किंवा काढून टाकला सुद्धा असेल एखाद्याच्या देहामधला, तरी मी आहेच. ह्याच्यातनं सुद्धा कळतंय की तो अवयव म्हणजे मी नाहीये. अद्वैत मकरंद नावाचा फार सुंदर ग्रंथ आहे तत्त्वज्ञानाचा. त्याच्यावर परमपूज्य डॉक्टर काकांचं भाष्य आहे. त्यातली एक सुंदर ओवी आहे या संदर्भातली. काका म्हणतात, असे जन्मे वाढे शरीर विकाराचे दाढे, मी अविकारी ते मोडे विकारासवे. मी अविकारी स्वल्पविराम ते मोडे, ते म्हणजे त्या शरीराबद्दल सुरू आहे बोलणं. ते असे जन्मे वाढे, कारण काय देहाला विकार आहेत माहीत आहेत आपल्याला. अस्ति जायते, बीज रूपाने तो पहिले असतो. अस्ति हेही कधी कधी आपल्या लक्षात येत नाही बाय द वे. आपल्याला असं वाटतं की मी न जन्माला आल्यानंतर बरोबर आहे म्हणून तर ती तारीख म्हणजे तो दिवस एवढा लक्षात असतो. आणि सकाळी उठल्यापासून मी वाट बघत असतो रात्री झोपेपर्यंत कोणाकोणाचे संदेश आले शुद्ध मराठीत हॅपी बर्थडेचे. आणि ज्यांचे आले नाही त्यांचा मी स्वतंत्र कार्यक्रम करत असतो. म्हणजे काय लक्षात आलं असेल. कारण आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचा विषय आहे. कारण माझी पक्की धारणा आहे की या दिवशी मी अस्तित्वात आलो. नाही, शास्त्र सांगताय अस्ति, अरे तू त्याच्या आधी पण होताच. तो काय होता आणि कसा होता आणि ते लिंगदेहन सूक्ष्मदेह आत्ताचा विचार नाही आहे. पण पहिला विकार अस्ति हाच आहे. आणि मग जायते आहे. जायते म्हणजे जन्माला येणे. अस्ति जायते बीज रूपाने पहिले होता, मग जन्माला आला, मग वाढला. त्याचा आपण मगाशीच विचार केला. 7-8 पौंडापासून इतका वाढला, मग बदलला. बदलणे, विपरिणमते, अपक्षीयते. सुरुवातीचे बदल आपल्याला हवे हवेसे वाटतात जेव्हा शरीराची वाढ होत असते. आता होणारे बदल मला आवडत नाही आहेत. मगाशीच मी बोललो आपण अपूर्ण आहे देह माझा. ते बदल मला आवडत नाही आहे, पण ते होतात आहेत. क्षीण होतोय देह आणि एक दिवस कितीही ऐकायला आवडलं नाही तरी नष्ट होणारच आहे. कारण जन्माला आला म्हटल्यानंतर नष्ट होणारच आहे. अबाधित नियम आहे. पण आत्मरूप जो मी आहे तो कसा आहे? निर्विकार आहे. मी अविकारी ते मोडे. मोडे म्हणजे संपे, नष्टे, एक दिवस विकार असावे. मुद्दा आपला सुरू होता विवेकाचा पहिला टप्पा इथून सुरुवात करावी आपल्या साधनेला, की शरीर माझं आहे, मी नाही आहे. हळूहळू हळूहळू विचारांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरून वेगवेगळ्या प्रसंगी जसा जसा प्रसंग माझ्यासमोर उभा राहील तसा तसा बरं त्याचा होणारा अजून एक चांगला परिणाम आहे जो आत्ता आपल्या विचाराचा विषय नाही आहे. पण जसं मी म्हणजे माझा देह नाही, तसं हळूहळू हे जसं आणि ज्या प्रमाणात माझ्या लक्षात येईल त्या प्रमाणात दुसरी व्यक्ती म्हणजे सुद्धा तिचा देह नाही किंवा त्याचा देह नाही हे समजायला लागतं. पण सुरुवात आपल्यापासून व्हावी लागते. नाही तर दुसऱ्याच्या बाबतीत ते सोयीस्कर आहे. परदुःख शीतलच म्हणतात तसे. मग विवेकाचा दुसरा टप्पा येतो की मी शरीर असणं शक्य नाही आहे. पहिले मी शरीर नाही, म्हणजे शरीर माझं आहे. मग हळूच दुसरा टप्पा प्रगती झाली की मी शरीर असणं शक्य नाही आहे. आणि नुसतं तेवढंच नव्हे तर मी जसं समजतोय ना की हे शरीर माझं आहे तेही खरं सत्य नाही आहे. हा दुसरा टप्पा आहे. कशावरून? साधं गणित आहे. आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य होतं. निवडीच्या आधीसुद्धा मला कोणी विचारलं का की तुला जन्माला यायचं आहे का, किंवा कधी यायचं आहे, कुठे यायचं आहे, कोणत्या देशात यायचं आहे, कोणत्या काळात यायचं आहे, मला काहीतरी विचारलं होतं का? म्हणजे मला निवडीचं काहीतरी स्वातंत्र्य होतं का? मी तर गमतीने नेहमी सांगतो, मी तर इलॉन मस्क किंवा अंबानीचं घर निवडलं असतं.
भानगडच नाही पैसे कमवण्याची. परमपूज्य काका प्रवचनात अजून एक विधान करतात की असं जर निवडीचं स्वातंत्र्य असतं तर प्रत्येक मनुष्याने म्हणजे प्रत्येक पुरुषाने गंधर्वाचा देह आणला असता आणि स्त्रीनी अप्सरेचा देह आणला असता. कारण मगाशीच आपण बघितलं, अपूर्णतेचं दुःख छळताय ना मला माझ्या देहातले. पण ज्या अर्थी तसं नाही, त्या अर्थी मला स्वातंत्र्यच नाही आहे निवडीचं. बरं जाऊ द्या, निवडीचं नाही, आता झाला जन्म, टिकवण्याचं तरी स्वातंत्र्य आहे का? मला जायचं नाही आहे, किती धडपड सुरू आहे आपली. कारण हा देह मी आहे असं ठरल्यामुळे हे जायला नको, कारण हेच मी आहे ना. तिथेच तर अविवेक झालेला आहे, तेच तर बघतोय आपण. पण टिकवण्याचंही स्वातंत्र्य नाही आहे. बरं बदलांचं स्वातंत्र्य मधला, ना या टोकाचं स्वातंत्र्य ना त्या टोकाचं स्वातंत्र्य, मधलं काही स्वातंत्र्य नाही, त्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही आहे. मला आवडो का न आवडो, त्याच्या त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे शरीरात बदल होतातच आहे. आणि ते मान्य नसतात म्हणून मग ते आपण मेकॅनिककडे जातो ना, त्यांना ब्युटी पार्लर म्हणतात. कारण थोडी डागडुजी, थोडं बदल आहेत पण दिसू नये याच्यासाठीचे प्रयत्न आपण करतो. सांगू का, वेळ नाही आहे माझ्याकडे, पण सांगून टाकतोय. गमतीशीर दृष्टांत आहे. परमपूज्य काका कसं आपलं नेमकं बोट ठेवतात पा संत आपल्या याच्या. आता टक्कल असतं काही लोकांना, नाही त्यांना आवडत, मग ते काय विग घालतात. आता परमपूज्य काका डॉक्टर असल्यामुळे त्यांना तपासायची सवय प्रत्येक गोष्ट. त्यांनी हे म्हणा आपण हे तपासून पाहूया. किती छान त्याचं विश्लेषण केलं बा परमपूज्य काकाने. काका म्हणतात, ज्या मनुष्याने विग लावलेला आहे डोक्यावरती, म्हणजे खोटे केस लावलेले आहेत, त्याला हे पूर्ण माहिती आहे काय, आपल्या डोक्यावर एकही केस नाही आणि आपण हे खोटे लावलेले आहेत. बरं, त्याला जे ओळखतात त्याच्या घरातले नातेवाईक मित्र, त्यांनाही माहिती आहे की हा, त्याच्या डोक्यावर केस नाहीत आणि हे खोटे आहेत. आणि जे लोक त्याला ओळखतच नाही, शुद्ध मराठी, दे डोंट इव्हन केअर की त्याच्या डोक्यावर केस आहेत का नाही आहेत, कोणासाठी लावलाय. मग अशी मी म्हणालो ना, केविलवाणी धडपड आपली जी सुरू असते, कारण ही अपूर्णता छळतच असते मला. त्यामुळे आपण जेव्हा नीट विचार करतो ना, हा देह, एक छान दृष्टांत त्याला द्यायचा झाला तर एका मर्यादित वेळेकरता, मुदतीकरता मला राहण्यासाठी दिलेलं भाड्याचं घर आहे. प्रत्येक शब्दाला महत्व आहे. मर्यादित, मुदतीकरता आणि भाड्याचं घर आहे. पण माझं वागणं असं असतं काय, जणू काही अनंत काल, अमरत्वाचा पट्टा म्हणतात त्याला, आणि माझ्या स्वतःच्या मालकीचं आहे असं मी याच्यात बसून वागत असतो. आपण जे भाड्याच्या घरात आपण कधी राहिलो असो तर आपल्याला माहिती आहे, भाड्याचं घर असलं तरी आपण झाडायचो की नाही, झाडायचो. स्वच्छ ठेवायचो की नाही, ठेवायचो. आवरायचो की नाही, आवरायचो. पण कधी प्रेम केलं का? माहिती आहे, अहो भाड्याचंच आहे. सोडायचा एक दिवस, काय सांगता नाही तो मालक कधी सांगेल सोडायला. मग हे काय आहे? पण मला तसं वाटत नाही. मला असं वाटतं माझ्या हातात आहे, मी ठरवणार आहे कधी सोडायचं आहे. हा दुसरा टप्पा आहे. आणि तिसरा टप्पा जो विवेकाचा आहे तो, त्याच्यामध्ये आता इतका दुरावा झालेला आहे या देहापासून की या शरीराहून तर मी वेगळा आहे, पण मग आता मी कोण आहे, तर या शरीराच्या माध्यमातून चैतन्य रूपाने प्रकट होणारा आत्मा मी आहे, आत्मतत्व मी आहे. या शरीराच्या माध्यमातून, शरीराला पुढे करून, शरीराला अधि करून, म्हणून तर या देहालाच तर अध्यात्म असं म्हणतात. आणि जो या देहाला अधि करून, पुढे करून प्रकट होतो आहे, त्याला जाणण्याचं शास्त्र, म्हणून त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. तो मी आहे. हा तिसरा आणि विवेकाचा चौथा टप्पा आहे की हा आत्माच म्हणजे ब्रह्म आहे. आणि म्हणून सारांशाने बोलायचं झालं तर हा जो विवेक आपण आज बघितला, शिकतो आहोत, देहसंबंधी जो विवेक आपण शिकतो आहोत, त्याचं अंतिम रूप हेच आहे की, किंवा मला जे करायचं आहे साधना म्हणून
काय मला नेमकं करायचं आहे रोजच्या पातळीवर, तर देहाकार वृत्ती सोडून सतत निरंतर आत्माकार वृत्ती सांभाळणं, ज्याला म्हणतात देहसंबंधी विवेक, ह्यालाच साधना असं म्हणतात. आणि अशी साधना आपल्या सर्वांना निरंतर आपल्या अंतःकरणामध्ये करता यावी अशी सदिच्छा भगवान श्री गोपालकृष्ण आणि सद्गुरू यांच्या श्रीचरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पण आज आधी पहिले भजन सेवेकडे वळू. ओवी, आय सी यू ऑनलाईन. ओवी कुलकर्णी आज आपल्यामध्ये आहे भजन सेवा देण्यासाठी. सुरू करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. गुरु तोची देवा ऐसा ठेवी भाव, गुरु तोची देवा ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वानू, सद्गुरु गौरव काय वानू, तोची ज्ञानमूर्ती, तोची ज्ञानशक्ती, तोची ज्ञानमूर्ती, तोची ज्ञानशक्ती, देई परशांती भाविकासी, देई परशांती भाविकासी, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वानू, स्वामी म्हणे वंदू सद्गुरु पाऊले, स्वामी म्हणे वंदू सद्गुरु पाऊले, भले आकारले परब्रह्म, भले आकारले परब्रह्म, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वानू, सद्गुरु गौरव काय वानू, सद्गुरु गौरव काय वानू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. खूप छान म्हणलंस, खूपच छान. हा, अभ्यास सुद्धा चालू असणारच आहे, पण गाणं सुद्धा चांगलंच झालं नक्कीच. तुला माहितीये का ओवी कोण आहे? नाही. ओवी अमृता कुलकर्णी यांची मुलगी आहे. ओ, नो वंडर. सो दोघींनी नो वंडर म्हणलंच पाहिजे एकमेकांचं. अरे वा. बरं, दादा आज आपल्याकडे प्रश्नोत्तराला वेळ आहे का?